लोकल संदर्भातले अपडेट घेऊया। विरार ते चर्चगेट मार्गावरची लोकल सध्या उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सुमारे अर्धा तास उशिराने सुरू आहे। वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचले आणि त्यामुळे लोकल सेवेवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय। त्यामुळे वेळापत्रक कोलमडलंय आणि गाड्या विलंबाने धावतायत। याचाच फटका मुंबईच्या दिशेने कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसलाय। स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे तर रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। आपण या सगळ्या लोकल संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, पहिले तर वसई विरार या भागामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर काल 3 ते 4 तासांमध्ये 250 मिमीच्या जवळपास अतिवृष्टी झाल्यामुळे काही ठिकाणी सखोल भागात पाणी सुद्धा साचलं होतं आणि त्याचाच फटका जो आहे तो पश्चिम रेल्वेला बसलेला पाहायला मिळतो। कारण की चर्चगेट ते वसई रोड दरम्यानची जी वाहतूक आहे ती सध्या सुरू असल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात येतं। मात्र ही वाहतूक जी आहे ती उशिराने सुरू आहे। साधारणतः 25 ते 30 मिनिटं ही वाहतूक उशिराने सुरू आहे। कारण की वसई रोड असेल, नालासोपारा असेल, विरार असेल या स्थानकांच्या दरम्यान रुळांवर जे आहे ते पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वेग मर्यादा लागू करण्यात आलेली आहे। वाहतूक सुरळीत असली तरी वेग मर्यादा लागू असल्यामुळे धीम्या गतीने वाहतूक होते। त्यामुळे ज्या पद्धतीने हळूहळू पाणी ओसरत आहे त्या पद्धतीने ही सर्व जी वाहतूक आहे ती पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे। आणि त्याचबरोबर संध्याकाळी पुन्हा एकदा 5:15च्या दरम्यान भरती असल्याने जर या वेळेत पुन्हा जोरदार मुसळधार पाऊस झाला तर पुन्हा ही सेवा खंडित किंवा विस्कळीत होऊ शकते। त्यामुळे या सगळ्यावर रेल्वे प्रशासनाचं लक्ष आहे परिस्थितीवर। तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर 25 ते 30 मिनिटं वाहतूक उशिरा असल्याने प्रवाशांना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळते कामावर जाताना सकाळी। धनंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।